नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाचा आणि खोलवर जाणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. एक असा प्रश्न जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी येतोच, की गुरु म्हणजे नेमकं काय? फक्त एक शरीर की त्याही पलीकडे काहीतरी? चला तर मग, गुरूंच्या खऱ्या स्वरूपाचा, त्यांच्या शाश्वत विचारांचा हा आध्यात्मिक प्रवास आपण एकत्र सुरू करूया. एक कल्पना करा. रोहन नावाचा एक तरुण आहे. तो मावळत्या सूर्याकडे पाहतोय आणि त्याच्या मनात एक प्रकारची हुरहुर आहे, एक उदासी आहे, जणू काहीतरी खूप मौल्यवान संपून जातंय. त्याच्या मनात प्रश्न येतो, हा प्रकाश निघून जाईल का? पण हा प्रश्न फक्त सूर्याबद्दल नाहीये, नाही का? हा प्रश्न आहे जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल जी संपते. आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी अशी भावना येतेच. आणि त्याच वेळी त्याचा मित्र अमित तिथे येतो. तो रोहनच्या निराशेला एक अगदी नवीन दिशा देतो. तो त्याला समजावतो की अरे, आपण जे डोळ्यांनी पाहतो ना, ते नेहमीच पूर्ण सत्य नसतं. शरीराच्या काही मर्यादा आहेत आणि याच मर्यादा आपल्याला सत्याच्या विशाल रूपापासून दूर ठेवतात, खास करून जेव्हा आपण गुरुतत्वासारख्या गहन विषयावर विचार करतो. आता ही स्लाइड बघा, किती सोप्या पद्धतीने हा फरक दाखवला आहे. एका बाजूला आहे देह म्हणजे आपलं शरीर आणि दुसऱ्या बाजूला आहे विचार. शरीर कसं आहे? नश्वर आहे, म्हणजे ते एक दिवस संपणारं आहे आणि ते सीमित आहे, त्याला मर्यादा आहेत. पण विचार विचार शाश्वत आहेत, ते कधीही संपत नाहीत, ते अनंत आहेत, त्यांना कोणतीही सीमा नाही. गुरु म्हणजे फक्त देह नाही, तर ते एक चैतन्यमय विचार आहेत, जे काळ आणि वेळेच्या पलीकडचे आहेत. आणि गंमत बघा, जेव्हा आपल्याला हे सत्य समजतं की गुरु म्हणजे विचार आहेत, तेव्हा आपल्या आत एक नैसर्गिक प्रणाली म्हणजे एक डिफॉल्ट सिस्टम जणू काही आपोआप सुरू होते. आणि ही सिस्टम कसली आहे? तर ती आहे निर्भयतेची. मग आपण भौतिक गोष्टींवर, शरीरावर अवलंबून राहत नाही आणि आपल्या आत असलेल्या खऱ्या शक्तीचा अनुभव घेऊ लागतो. चला, आता या प्रवासात थोडं अजून पुढे जाऊया. आपण अनेकदा गुरूंना बाहेर शोधतो, बरोबर? पण खरं तर गुरु ही बाहेर शोधण्याची गोष्टच नाहीये. ती एक आंतरिक शक्ती आहे, जी आपल्याच आत, आपल्या सर्वोच्च विचारांमध्ये असते. त्यामुळे खरा शोध बाहेर नाही, तर आपल्या आतच सुरू होतो. आता आपण एका अशा क्षणाकडे वळत आहोत, जो ऐतिहासिक आहे आणि खूप खूप महत्त्वाचा आहे. वर्ष होतं 1990. परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी वसंत ऋतूमध्ये एक अंतिम संदेश दिला. आणि हा काही साधासुधा संदेश नव्हता, तर तो त्यांच्या खऱ्या स्वरूपाची म्हणजेच त्यांच्या विचाररूपाची ओळख करून देणारा एक मैलाचा दगड ठरला. आणि ते शब्द ऐका, किती प्रभावी आहेत. मी शरीर नाही, विचार आहे. जो माझे विचार स्वीकारेल त्याला मी सर्वात जवळचा वाटेल. आमची वसियत आमचे विचार आहेत, आमचा वारसा आमचे आदर्श आहेत. हे स्वीकारूनच मनुष्य स्वतःचे आणि जगाचे कल्याण करू शकतो. म्हणजे बघा, 1990चा हा संदेश केवळ शब्द नव्हते, तर ते गुरुदेवांचं खरं मृत्यूपत्र, त्यांचा खरा वारसा होता. पण हा वारसा काही मालमत्तेचा नव्हता. तो होता अमर आदर्शांचा आणि विचारांचा. ही एक अशी देणगी आहे जी पिढ्यानपिढ्या मानवतेला मार्ग दाखवत राहील. मग प्रश्न येतो की हा वारसा स्वीकारायचा कसा? तर याची प्रक्रिया खूप सोपी आहे. पहिली पायरी, हे मनापासून समजून घ्या की गुरु म्हणजे शरीर नाही, तर ते शाश्वत विचार आहेत. दुसरी पायरी, ते विचार फक्त समजून घेऊ नका, तर आपल्या आयुष्यात आणा, त्यांना जगायला सुरुवात करा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, हे जाणा की विचारांची एकरूप होणं हीच खरी भक्ती आहे. हे सगळं ज्ञान फक्त ऐकून किंवा वाचून थांबत नाही, तर त्याला कृतीत आणण्याची हीच वेळ आहे. आणि इथेच रोहनच्या प्रवासाला एक नवीन वळण मिळतं. त्याची निराशा आता शांततेत आणि एका दृढ संकल्पात बदलते. हीच समज त्याला एका शक्तिशाली प्रतिज्ञेकडे घेऊन जाते, जी त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा देते. या अनुभूतीचा परिणाम खूप खोलवर होतो. एकटेपणाची भीती, गुरु आपल्यासोबत नाहीत ही भावना कायमची नाहीशी होते. कारण तेव्हा आपल्याला कळतं की युगऋषींचे विचार म्हणजेच या युगाला दिशा देणाऱ्या महान आत्म्याचे विचार हीच आपली खरी शक्ती आहे. आणि मग भीतीची जागा धैर्य आणि अटूट विश्वास घेतो. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला थोडक्यात पाहूया. पहिलं, अमर विचार. गुरु म्हणजे देह नाही, तर शाश्वत विचार आणि आदर्श आहेत. दुसरं, खरा वारसा. गुरुदेवांच्या विचारांप्रमाणे जगणं हीच खरी श्रद्धा आहे. तिसरं, सततची उपस्थिती.
जो योग्य मार्गावर चालतो त्याच्यासोबत गुरुसत्ता म्हणजे गुरूंची चेतनाशक्ती नेहमीच असते. आणि सर्वात महत्त्वाचं, आपला संकल्प. मी गुरुदेवांच्या विचारांची मशाल माझ्या जीवनातून नेहमी प्रज्वलित ठेवीन. आणि हाच संकल्प आपल्याला अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतो. आपल्या जीवनाची मशाल कशी प्रज्वलित होईल, हा विचार प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण हा महान विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे.